एटीएन महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत। आपण पाहत आहात एटीएन महाराष्ट्र न्यूज। काही ठळक बातमी। छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या उभारणीत पहिला भक्कम पाया या गडाने घातला। तब्बल 25 वर्ष स्वराज्याची राजधानी म्हणून राजगडाने अनेक ऐतिहासिक घटना, शौर्यगाथा, राजकीय निर्णय आणि युद्धाचा साक्षीदार होण्याचा मान मिळवला। मराठ्यांच्या पराक्रमाला व स्वराज्याला कर्तृत्वाला दिशा देणारा हा गड केवळ एक किल्ला नसून स्वराज्याच्या आत्म्याचे मूर्तिमंत प्रतीक आहे। राजगड किल्ल्यावर पोहोचण्याचा प्रवास रोमांचकारी आहे। दाट जंगलातून जाणाऱ्या पायवाटा, खडतर चढण आणि सह्याद्रीच्या निसर्ग सौंदर्याचा आनंद, त्यामुळे हा प्रवास अविस्मरणीय ठरतो। गडावर पोहोचल्यानंतर दिसणारे विस्तीर्ण पर्वत आणि खोल दऱ्यांचे विहंगमय दृश्य थकवा दूर करून मन भारावून टाकते। इतिहास, साहस आणि निसर्ग यांचा अद्वितीय संगम राजगडावर अनुभवता येतो। हा किल्ला केवळ एक पर्यटन स्थळ नाही, तर मराठ्यांच्या गौरवशाली इतिहासाचे द्वार आहे। इथली शांतता, प्राचीन वास्तू आणि डोंगर माथ्यावर वाहणारा गार वारा प्रत्येकाला पुन्हा पुन्हा येथे येण्याची प्रेरित करतो। प्राचीन इतिहास। आजचा राजगड किल्ला मुळात मुरुंबदेव या नावाने ओळखला जात होता। विविध राजवटीच्या काळातील या ठिकाणी आजचा राजगड किल्ला मुळात मुरुंबदेव या नावाने ओळखला जात होता। विविध राजवटीच्या अखत्यारीत असताना या ठिकाणी फक्त बाले किल्ल्याचा भाग अस्तित्वात होता। परंतु इसवी सन 1643 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला ताब्यात घेताच त्याचे पुनर्निर्माण सुरू झाले। तेव्हाच या गडाला राजगड म्हणजेच गडांचा राजा हे साजेसे नाव लाभले आणि स्वराज्याची राजधानी म्हणून तो घोषित करण्यात आला। या गडावर अनेक ऐतिहासिक घटना घडल्या। इथेच शिवाजी महाराजांचे सुपुत्र राजाराम यांचा जन्म झाला। त्यांची पत्नी सईबाई यांचे याच ठिकाणी दुःखद निधन झाले। 1664 मध्ये सुरत लुटल्यानंतर मिळवलेल्या संपत्तीचे संरक्षण याच गडावर करण्यात आले। छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक महत्त्वाच्या लढायांची रणनीती राजगडावर आखली। भक्कम तटबंदी, मजबूत बुरुज आणि चतुराईने बांधलेल्या रचना यामुळे हा किल्ला अभेद्य बनला। मुघल आणि आदिलशाही सैन्याने कित्येक वेळा किल्ला जिंकण्याचा प्रयत्न केला। आजही राजगड हा इतिहास, साहस आणि निसर्ग सौंदर्याचा संगम आहे। पर्यटनासाठी हा किल्ला एक उत्तम ठिकाण आहे। राजगडावरून दिसणारे सह्याद्रीचे डोंगर आणि धुके भरलेले निसर्ग दृश्य मन मोहून टाकतात। इतिहासप्रेमी, साहसिक पर्यटक आणि निसर्गप्रेमी यांच्यासाठी राजगड हा एक अनोखा अनुभव देणारे ठिकाण आहे। राजगड किल्ला मध्ययुगीन स्थापत्यकलेचा अद्वितीय नमुना आहे। सुमारे 40 किलोमीटर परीघ असलेल्या या किल्ल्याची समुद्र सपाटीपासून उंची 1376 मीटर आहे। भक्कम तटबंदी आणि सुयोग्य रचना यामुळे हा किल्ला संरक्षण आणि प्रशासनासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे। या किल्ल्याचा मध्यभाग पद्मावती माची म्हणून ओळखला जातो। येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे निवासस्थान होते। पद्मावती देवीचे मंदिर, पद्मावती तलाव आणि राजवाड्याचे अवशेष येथे पाहायला मिळतात। ही माची केवळ निवासासाठीच नव्हे तर सैन्याच्या हालचालीसाठीही अत्यंत महत्त्वाची होती। किल्ल्याच्या पश्चिमेला संजीवनी माची आहे। तेथे 3 स्तरांमध्ये बांधलेली तटबंदी आजही मराठ्यांच्या
लढाऊ कौशल्याची साक्ष देते. शत्रूच्या हल्ल्यापासून संरक्षण करण्यासाठी ही संरचना अत्यंत उपयुक्त ठरली. पूर्व बाजूला सुवेळा माची आहे. येथून दिसणारे निसर्ग सौंदर्य विलोभनीय आहे. याच ठिकाणी नेडे नावाची नैसर्गिक दगडी कमान आहे. हा भूशास्त्रीय चमत्कार किल्ल्यांच्या सौंदर्यात भर घालतो. बाली किल्ल्यावरून सह्याद्री पर्वतरांगाचे अप्रतिम दृश्य दिसते. पूर्वी येथे राजवाडा होता आणि याच ठिकाणी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जात असत. राजगडाची भौगोलिक व लष्करी रचना अतिशय अद्वितीय आहे. किल्ला डोंगराच्या उंच सखल उतारावर बांधलेला असल्याने तो जिंकणे जवळजवळ अशक्य होते. एका सरळ तटबंदीवर अवलंबून न राहता 3 प्रमुख माच्या पद्मावती, संजीवनी आणि सुवेळा या गडाला त्रिसूत्री स्वरूपात जोडलेले आहेत. त्या प्रत्येक माचीचा आपल्याला वेगळा उपयोग होतो. पद्मावती माची गडाचे हृदय मानली जाणारी ही माची प्रशासकीय व निवासी केंद्र होती. येथे राज सदर, पद्मावती देवीचे मंदिर, महाराजांचे निवासस्थान आणि राणी वसा तसेच मंत्र्याचे निवासस्थान यांचा समावेश होता. मोठमोठ्या पाण्याच्या टाक्यामुळे या माचीवर वर्षभर पाणी उपलब्ध असे. संजीवनी माची पश्चिमेकडे पसरलेली ही माची मजबूत तटबंदी, अर्धगोलाकार बुरुज आणि पहारेकऱ्यांसाठी सोयीस्कर स्थानांनी युक्त होती. संरक्षण आणि आक्रमण अशा दोन्ही दृष्टीने ती अत्यंत महत्त्वाची मानली जात असे. सुवेळा माची पूर्वेकडे असलेली ही माची अरुंद व उग्र कड्यावर पसरलेली आहे. येथे पाण्याची टाकी, पहारेकऱ्यांची ठाणी आणि गुप्त अरुंद प्रवेशद्वार होते. शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी हे स्थान अनन्यसाधारण उपयोगी ठरू शकत असे. या तिन्ही माच्याच्या एका ठिकाणी येऊन मिळतात, तो म्हणजे बाली किल्ला. उंच मनोरे, भक्कम भिंती आणि विस्तीर्ण परिसरावर नजर ठेवणारा हा भाग म्हणजे गडाचा सर्वोच्च आणि अंतिम संरक्षण स्तर. गडाच्या प्रवेशद्वारासाठी पाली, गुंजवणे व आळू दरवाजा हे मार्ग वापरले जात. तसेच खडकात कोरलेल्या असंख्य टाक्यामुळे पाणी व धान्यसाठा अखंड उपलब्ध राहावा याची काळजी घेण्यात आली होती. गडाच्या बांधणीत केवळ संरक्षणाचा विचार केलेला नव्हता, तर राजकारण, प्रशासन, सैनिक व्यवस्थापन आणि दीर्घकालीन टिकाऊपणा या सर्व बाबी लक्षात घेऊन गडावर उभारण्यात आला. वळणावरच्या पायवाटा, धान्य कोठारे, पहारेकऱ्यांच्या चौक्या यामुळे गड एक परिपूर्ण राजधानी ठरला. आजचा राजगड हा फक्त एक पुरातन अवशेष नाही, तर जिवंत वारशाचे प्रतीक आहे. तेथे होणारे उत्सव गडांच्या ऐतिहासिक महत्त्वाची आठवण करून देतात. दिवाळीच्या वेळी होणारा दीपोत्सव संपूर्ण गडाला दिव्याच्या उजेडात न्हावू घालतो. शिवजयंतीच्या दिवशी तर हजारो लोक गडावर जमतात. पारंपरिक वाद्य, भाषणे, शिवचरित्रावर आधारित नाटिका यामुळे गड पुन्हा एकदा इतिहासाच्या सोनेरी क्षणात जगू लागतो. इतिहास, वास्तुकला, युद्धतंत्र आणि सांस्कृतिक महत्त्व यांचा अनोखा संगम असलेला राजगड आज युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या मालिकेत समाविष्ट होऊन भारताचे आणि मराठ्यांचे वैभव जगभर पोहोचवत आहे. राजगड किल्ला केवळ ऐतिहासिक वारसा नाही, तर तो एक साहस, एक प्रवास आणि मराठ्यांच्या अदम्य शौर्याला वाहिलेली आदरांजली आहे. प्रत्येक दगड भूतकाळाच्या कथा सांगतो. इतिहासप्रेमींना येथे मराठ्यांच्या विजयगाथांचा अनुभव येतो.
ट्रेकिंगच्या चाहत्यांसाठी हा किल्ला एक रोमांचक आहे. निसर्गप्रेमींना येथे सह्याद्रीच्या भव्य सौंदर्याचे दर्शन होते. येथील शांतता आणि वारा मनाला ताजेतवाना करतो. परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा KTN महाराष्ट्र न्यूज. चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, पुढील ग्रुपवर शेअर करा.